भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। उपस्थित सर्व पालकांचे खरंच मला कौतुक करावं वाटतं। मला वाटतं की स्वतःच्या मुलासाठी तर तुम्ही उपस्थित राहिलातच, पण तुमच्या उपस्थितीमुळे आणि जे फक्त आम आदमी पार्टीनंच हा विषय लावून धरलेला पूर्ण महाराष्ट्रभर, तुमच्या उपस्थितीमुळे पुण्यामधील किमान 15,000 विद्यार्थ्यांचं बल होणार आहे। मला असं वाटतं की आपण आम आदमी पार्टी सर्व कार्यकर्त्यांनी यांच्या टाळ्याच्या ह्याच्यामध्ये स्वागत आणि धन्यवाद केलं पाहिजे की उन्हामध्ये उभं राहून तुम्ही इतर मुलांच्या सुद्धा भविष्यासाठी तुम्ही झटतायत। मला वाटतं मान्यवरांनी आतापर्यंत खूप जणांना विषय मांडले की हे ज्या भूमीत उभा आहेत, जिथं शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व आहे, अशा पुणे शहराच्या भूमीमध्ये उभा आहेत आपण सर्वजण। या भूमीमध्ये महिलांनी लाट्या काट्या शेण दगड सगळं खाल्लं आणि शिक्षण पुढे केलं, महिलांना शिक्षण द्यावं म्हणून लढल्या झगडल्या, स्वतःचं आयुष्य वेचलं, अशा पुणे शहरामध्ये उभा आहेत। आणि हे झालं कधी नाही म्हणलं तरी 100 वर्षाच्या पूर्वीच्या काळाच्या गोष्टी मी करतो या गोष्टी। आणि आपण इंग्रजाला खदेडून दिल्यानंतर आपल्याच लोकांच्या हाती सत्ता दिली, पण दुर्दैवानं निर्लज्ज लोकांच्या हाती आपण सत्ता दिलेली। आणि आपल्याला 1980च्या दशकानंतर तर फक्त गुंड जे माजलेले लोक आहेत समाजात, वैयक्तिक स्वार्थासाठी राजकारणात आलेले लोक आहेत, अशाच्याच हाती दिलं। आणि मोदीजीनं तर याच्यावर चेरीच ठेवली। चेरी ठेवली म्हणजे काय, या देशामध्ये 10 वर्षापासून ऐकलं कुणाचं जात आहे, मत कुणाचं ग्राह्य धरलं जात आहे, कुणासाठी सरकार चालवलं जात आहे, ते फक्त धनाढ्य लोकांसाठी, फक्त श्रीमंतासाठी, अदानी असेल अंबानी असेल किंवा जे काही 20-25 उद्योगपती या देशामध्ये, त्याच्यासाठी केंद्र सरकार लागतं। आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, आता हल्ली अजितदादा पवार आहेत, यांनी तीच रीग ओढलेली आहे, फक्त श्रीमंताचं मत ऐकायचं, गरिबाच्या मताला दुर्लक्ष करायचं। मला असं वाटतं याच्यामुळे खूप मोठा समाजामध्ये दरी निर्माण होतीये। आणि शिक्षण हे महत्वाची गोष्ट आहे। शिक्षणासाठी माझ्यासारखा तरुण विद्यार्थी जो 1200 लोकसंख्या गावातला फक्त शिक्षणामुळे तुमच्या समोर उभा आहे, त्याच्यामुळे आम आदमी पार्टीला खरं माहिती आहे की शिक्षणामुळे एका विद्यार्थ्याला, एका कुटुंबाला, एका गावाला, एका राज्याला, एका तालुक्याला किती मोठ्या प्रमाणात आपण पुढे घेऊन जाऊ शकतो। शिक्षण, आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे। त्यात रीवर री ओढणारे, लाईन ओढणारे आमचे देशाचे सर्व अरविंद केजरीवाल असतील, मनीष सिसोदिया असतील, आपलं जीवन वेचत आहेत, आपलं जीवन कष्ट करत आहेत की गरिबाचे मुलं शिक्षण पाहिजेत, त्यासाठी मोफत शिक्षण दिलं पाहिजे। आणि त्याच हेतूनं आम्ही दिल्लीमध्ये मोफत शिक्षण दिलेलं आहे। आपल्याकडे इथं 25% म्हणतोय, दिल्लीमध्ये सरकारी शाळात आभोंगलाग्र बदल केलेला आहे, तुम्हाला प्रायव्हेट शाळात जायची गरज नाही अशी परिस्थिती केलेली आहे। मला असं वाटतंय की त्या धर्तीचे ते विचार करणारे लोक जोपर्यंत राजकारणात येत नाहीत तोपर्यंत ही परिस्थिती बदलत नाही। महाराष्ट्रामध्ये आज चाललंय काय, फक्त सत्ता फोडायची, आमदार फोडायचे, खासदार फोडायचे, निवडून आणायचे, जाती जवळच्या जाती आणि धर्माच्या राजकारणामध्ये पूर्ण समाजाला ढकलून द्यायचं, हे थांबलं पाहिजे। आम आदमी पार्टी या शिक्षणाच्या धोरणावर मी थोडक्यात सांगतो की आम्ही आवाज उठवलाय, तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। पण मला असं वाटतं की आंदोलन कुठेतरी जाहीर झालं पाहिजे, थोडं अग्रेसिव्ह झालं पाहिजे। या आंदोलनात आमचा चेहरा म्हणून मुकुंद सरांना जे पाठीमागच्या 10 वर्षात काम केलेलं आहे, मला असं वाटतं मुकुंद सर तुम्ही सांगा आम्हाला, शहराचा अध्यक्ष म्हणून, कार्यकर्ते म्हणून मी सगळे कामाला लावतो। दीपक केसकर शहरामध्ये दिसले की त्याची गाडी अडवली पाहिजे, त्याला थांबवलं पाहिजे, त्याला शहरात कुठेही आपण नाही जाऊन दिलं पाहिजे। हा शिक्षणाचा मुद्दा नाही, हा पिढी सुधारण्याचा मुद्दा आहे हा, आणि एका विद्यार्थ्याचा नाही, समाजाचा मुद्दा आहे हा। तुम्ही सांगा आम्हाला, कोणाची गाडी आम्ही अडवतो, मंत्र्याला सुद्धा घेराव घालू शकतोय, आपण उपोषणाला बसू शकतोय, तुम्ही फक्त आदेश द्या पालक आम्हाला। मुकुंद सरांना सांगा आम्ही तुमच्या पाठीमागे सर्व ताकदीनिशी उभा आहेत, हे खपून नाही घेतलं पाहिजे। शिक्षणामध्ये मी बघतोय नीट पासून एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, सगळ्या परीक्षेत भ्रष्टाचार केलेला आहे। आणि याचं एकमेव कारण आहे, जो कष्ट करतोय, जो इमानदारीनं लढतोय, जो मेहनत घेतोय, त्याला अन्याय करायचं आणि प्रत्येक सिस्टीममध्ये ढवळाढवळ करून लोकांना असंतुलन बिघडवायचं, हे या राज्य सरकारचं काम आपण हाणून पाडणार आहोत। तर तुम्ही सांगितलं, माझी तरी इच्छा आहे दीपक केसरला पुण्यामध्ये एंट्रीच नाही द्यायची, ही आम आदमी पार्टीची भूमिका आहे। जिंदाबाद। तुमच्या पाठीमागं तुमच्या मुलासाठी लढण्यासाठी आम्ही अहोरात्र तयार आहोत, तुम्ही फक्त आदेश द्या, जेवढे आलात तेवढे मला सफिशियंट आहेत। काय क्रांती करण्यासाठी मोजकेच पाहिजेत, पण भिडलेले पाहिजेत, रक्त त्यांचं सळसळणारं पाहिजे, एवढेच लोक पाहिजेत आपल्याला।
तर दीपक केसकराला या शहरामध्ये एंट्री करून देणार नाहीत ही आम आदमी पार्टीची शहराच्या वतीनं भूमिका मांडतो। तुम्ही जर ओके म्हणलात सर तर आम्ही त्याचा थांबपत्ता काढू, कधी शहरात येतो हे बघू आणि त्याला जागेवर अडवून जागेवर त्याला आदेश काढायला लावून तुमचे सगळ्यांचे ऍडमिशन करू ही आमची आम आदमी पार्टीची भूमिका राहील आणि आश्वासन देतो। इथंच थांबतो। परत एकदा तुमचं सर्वांचं धन्यवाद देतो। उपस्थित राहिलात, वेळ काढलात, उन्हात उभा राहिलात, इतरांसाठी झगडतात। आम आदमी पार्टीचे पण सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून धन्यवाद।